रेल्वेच्या शेवटच्या डब्यात बसलेली निलिमा खिडकी बाहेर पाहत होती. स्टेशन मागोमाग स्टेशन सुटत होती, पण तिच्या मनात मात्र एकच स्टेशनवर वेळ थांबला होता, जिथे तिचं आणि ईशानचं आयुष्य वेगळं झालं होतं. ईशान हा प्लॅटफॉर्मवर पुस्तक विकणारा मुलगा, रोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये हरवलेला. पण निलिमासाठी तो एक संपूर्ण जग होता. कॉलेजला जाताना ती रोज त्याच्याकडून पुस्तक घ्यायची, कधी वाचायची तर कधी फक्त त्याच्याशी बोलण्यासाठी कारण शोधायची. ईशान कमी बोलायचा, पण जे बोलायचा ते मनातून, आणि निलिमाला तेच आवडायचं. दिखावा नाही, खोटं हसणं नाही. हळूहळू पुस्तकांवरून गप्पा सुरू झाल्या, गप्पांमधून भावना उमगल्या, आणि त्या गर्दीत गोंगाटात एका प्लॅटफॉर्मवर त्यांचं प्रेम शांतपणे वाढत गेलं. पण आयुष्याला वेळापत्रक असतं. निलिमाचं शिक्षण पूर्ण झालं, तिला शहराबाहेर नोकरी मिळाली आणि जाण्याचा दिवस जवळ आला. ईशानने काहीच मागितलं नाही, फक्त एक पुस्तक दिलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, कधी हरवल्यास इथे परत ये. ट्रेन सुटली, निलिमा रडली, पण आयुष्य पुढे सरकलं. नोकरी, जबाबदाऱ्या, कुटुंब, लग्नाची बोलणी, सगळं होतं, पण मन मात्र कधीच पूर्ण झालं नाही. काही वर्षांनी अपघातात निलिमाचं लग्न मोडलं. ती एकटी पडली, आणि त्या रात्री तिने पुन्हा ते पुस्तक उघडलं. पहिल्या पानावरची ओळ तिला दुखावत होती. अनेक वर्षानंतर ती पुन्हा त्या स्टेशनवर उतरली. प्लॅटफॉर्म तोच होता, पण ईशान नव्हता. चौकशी केली तेव्हा कळलं की तो मुलांना मोफत वाचन शिकवण्यासाठी गावात शाळा काढायला गेला. निलिमाने त्याचा पत्ता शोधला आणि तिथे पोहोचली. समोर उभा असलेला ईशान बदललेला होता, चेहऱ्यावर अनुभव, डोळ्यात शांतता. पण निलिमाला पाहताच त्याचं हसू तसंच होतं. दोघे बराच वेळ गप्प बसले, कारण काही भेटी शब्द मागत नाहीत. शेवटी निलिमाने विचारलं, मी उशिरा आले का? ईशान शांतपणे म्हणाला, प्रेमात उशीर नसतो, फक्त वाट पाहणं असतं. त्या दिवशी त्यांनी भूतकाळाची तक्रार केली नाही, वेदनांची मोजदाद केली नाही, फक्त वर्तमान स्वीकारलं. निलिमाने शहर सोडलं, ईशानच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली, आणि त्या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेलं प्रेम आता आयुष्याच्या नव्या मार्गावर पुढे चालू लागलं. कारण काही प्रेमकथा ट्रेनसारख्या असतात, एकदा चुकल्या तर परत यायला वेळ लागतो, पण योग्य स्टेशन गाठलं की प्रवास पुन्हा सुंदर होतो. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा.